Hello dear students, today's topic is very important. How to identify simple sentence, compound sentence and complex sentence. Though it is part is difficult, but we have made it very easier. Okay? सिंपल सेंटेन्स ज्याला मराठीत केवळ वाक्य म्हणतो आपण. कसं आयडेंटिफाय करायचं? ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल. ओके? त्याला म्हणतो आपण सिंपल सेंटेन्स. He is a very intelligent. Is. दुसरं वाक्य they came late. Came. ओके. कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे दोन वाक्य जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन ने जोडलेले असतात. आता कोऑर्डिनेटिंग कंजक्शन कोणकोणते? जसं आपण उदाहरण घेतलं डू ऑर डाय. ऑर आय लाईक टी बट माय सिस्टर प्रिफर मिल्क. याच्यामध्ये रिमेंबर काय करायचं? दोन वर्ब जोडलेले पाहिजेत. ते असते कंपाऊंड सेंटेन्स. इथं डू डाय, इथं लाईक, इथं प्रिफर. ओके. शब्द बघा कोणकोणते? अँड, बोथ, ऍज वेल ऍज, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, एल्स, बट, येट, स्टील, सो, हेन्स, नेव्हरथलेस. हे शब्द तुम्हाला दोन सेंटेन्स मध्ये दिसले की डोळे बंद करून सांगायचं हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ओके. विल यू रिमेंबर? नंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे दोन किंवा तीन सेंटेन्सचं मिश्रण जे मुख्य वाक्याला जोडलेलं असते त्याला काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके. आणि ओळखायचं कसं? याच्यामध्ये असतात सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन, सब ऑर्डिनेट कंजक्शन. ओके. जसं इफ आय स्टडी आय विल गेट द गुड मार्क्स. शब्द बघा कोणकोणते येतात आपण बघूयात त्यामध्ये. सो दॅट, सच, दॅट, इन ऑर्डर दॅट, प्रिव्हियस, प्रोव्हाइडेड दॅट, डब्ल्यू टाईपचे पूर्ण शब्द ॲज इफ, सो, देन, ॲज सून ॲज, नो सूनर डिड, हार्डली हॅड, अल्दो, इवन इफ, अनलेस, बिकॉज, नो सूनर दॅन, अंटिल. हे एवढे शब्द तुम्ही लक्षात ठेवले सो डोळे बंद करून सांगायचं की हे कोणतं सेंटेन्स आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके. यू गॉट इट? सो माय डिअर स्टुडंट, यू वुड लाईक टू share and subscribe more and more to the students so that they will get the benefit. Thank you.